परेश। या सामन्यासाठी पंच म्हणून नाजिम कासो आणि शैलेश पारकर दोन्ही दक्ष पंच। पंचाने सामना चालू करायचा आहे। थोडस क्षेत्रक्षण मध्ये बदल करताना आई भद्रकाली शेमनकडे या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो परेश। सुंदर चेंडू टाकलेला परेशाने आणि विश्वास याला काहीच समजलेलं नाही। चेंडू निर्धाव जातोय, सुंदर अशी गोलंदाजी करतोय परेश। पुन्हा एकदा गचाळ क्षेत्रक्षण होत आहे। किपरकडून लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि संघाचं खातं उघडलं जात आहे। सुंदर गोलंदाजी करतोय परेश। स्ट्राईकला आलेला तो प्रदीप। सुंदर आणि व्हाईट चेंडू घोषित करतायत पंच नाजिम कासो। धाव संख्येत एक निभर, धाव संख्या होते 2। सुंदर अशी गोलंदाजी करतोय परेश। सुंदर, तेवढे सुंदर फिल्डिंग आणि रनआउट। सुंदर रनआउट चान्स घेतलेला आहे परेश याने आणि पहिला धक्का मिळतोय डोंगरवाडी या संघाला प्रदीपच्या स्वरूपात। आणि प्रदीपची जागा घेण्यासाठी जातोय तो संदेश। परेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। सुंदर लो फुलटॉस टाकलेला चेंडू आणि आपला मारा एकच धावला समाधान मानावं लागतंय। स्ट्राईकला आलेला तो संदेश। सुंदर अशी गोलंदाजी करतोय परेश। सुंदर परत ऑफच्या दिशेला मारलेला फटका आणि 2 धावा घेतलेल्या आहेत। धाव संख्येत 2 निभर, धाव संख्या होते 5। एक बाद 5। सुंदर आणि व्हाईट चेंडू
पंच घोषित करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरवाडी या संघाची धावसंख्या होते 1-5. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अक्षय आणि त्यांना तोंड देतोय तो विश्वास. सुंदर चेंडू टाकलेला. विश्वास यांना काही समजलं नाही. हलकस चटवलेला ऑफच्या दिशा दिली फक्त चेंडूला आणि एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येचे 6. 1-6. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर चेंडू टाकलेला. संदेशांना काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. चालू असलेला सामना आई भद्रकाली शेमनकरवाडी वर्सेस डोंगरवाडी. आपला मारलेला चेंडू आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. संदेश यांनी सुंदर फिल्डिंग केली. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 8. 1 गडी बाद 8. दुसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू टाकलेला. जोरात मारायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात काही आलेलं नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खरंच सुंदर गोलंदाजी करतोय. पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुंदर असा उंच मारलेला ऑफच्या दिशेला आणि सुंदर असा झेल चिपलाय. दुसरा धक्का मिळतोय डोंगरवाडी या संघाला संदेशच्या स्वरूपात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरवाडी या संघाची धावसंख्या होते 2-8. 2-8 आणि संदेशची जागा घेण्यासाठी जात आहे तो सुरेंद्र. आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुहास. दोन षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरवाडी या संघाची धावसंख्या होते 2-8. सुहास सुंदर असा जोरात मारलेला ऑफच्या दिशेला. बघूया तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 9. 2-9.
आता स्ट्राईकला आलेला तो सुरेंद्र थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना सुंदर पुन्हा एकदा आपला मारलेला का आणि थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होत आहे एकच धाव समाधान मानावं लागतंय सुरेंद्र याला धावसंख्या होते 10 2 बाद 10 सुंदर असा उंच मारलेला आउटच्या दिशेला तिसरा धक्का मिळतोय डोंगरवाडी या संघाला. दहा या धावसंख्येवर आता जातोय तो सूरज. डोंगरवाडीचा धडाकेबाज फलंदाज सूरज. षटकार चौकार मारण्यात माहीर असलेले सूरज मैदानामध्ये. गोलंदाजी सुहास सुंदर अशी गोलंदाजी करतोय. हलकस बॅट कडा घेऊन लेग साईडला ओलवलेला चेंडू एकच धाव समाधान मानावं लागतंय सूरज याला. धावसंख्या होते 11. सुंदर असा आपला मारलेला चेंडू एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 12. सुंदर गोलंदाजी करतोय तो सुहास. सुंदर असा स्ट्रेट मारलेला आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. चौदा 3 षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरवाडी या संघाची धावसंख्या होते 3 बाद 14. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो तेजस. सुंदर अशी गोलंदाजी केली. 3 गोलंदाजी आणि 4थं षटक तेजस. विकट अशी परिस्थिती डोंगरवाडी संघाची. तेजस तो सुरेंद्र. सुंदर चेंडू टाकलेला तेजस्याने. धाव काही निघाले नाही. सुंदर पुन्हा एकदा चेंडू लागलेला आणि चोरटी एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत एक निभार धावसंख्या होते 15. तेजस सुंदर चेंडू टाकलेला आणि थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण झाल्यामुळे 2 धाव घेतलेले आहेत आणि 9 चेंडू
एकूण 3 धावा. धावसंख्या होती 18. सूरज गोराटे यांच्याकडून मोठे फटके मारण्याचे आशा आहेत. षटकार चौकार. दोन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होते 20. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सूरज यांनी षटकार चौकार मारायचे आहेत आता. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे षटकार चौकार मारून यायचं आहे. सुंदर असा आपला मारलेला चेंडू. दोन धावा. धावसंख्या होते 22. तेजस तो सूरज. सुंदर असा परत जोरात मारला फटका ऑफच्या दिशेला. तेवढे सुंदर पण 2 धावा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. सुरेंद्र 4 बाद 23. सुरेंद्रची जागा घेण्यासाठी जातोय तो रुपेश. सुंदर चेंडू होता आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. चार षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरवाडी या संघाची धावसंख्या 24 आणि आई भद्रकाली शेमणकरवाडी या संघाला 25 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. यानंतरचं समालोचन करतील प्रमोद वारेक.
दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे। आता सुरू असलेला सामना आई भद्रकाली शेमणकरवाडी विरुद्ध डोंगरवाडी। प्रथम फलंदाजी करताना डोंगरवाडी या संघाने 25 धावांचं आव्हान ठेवलं आहे आई भद्रकाली शेमणकरवाडी या संघासमोर आणि याचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आई भद्रकाली शेमणकरवाडी संघाचे फलंदाज सुहास आणि अक्षय। आणि गोलंदाजी करतील अक्षय। जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरले आहेत आई भद्रकाली शेमणकरवाडी संघाचे दोन्ही फलंदाज अक्षय आणि सुहास। स्ट्राइकला आहेत अक्षय, नॉन स्ट्राइकला जाताना दिसत आहेत सुहास। आणि डोंगरवाडी संघाकडून प्रथम षटक घेऊन आले आहेत अक्षय। सामन्याला सुरुवात होते। राऊंड विकेट केला आहे। पॉइंटच्या दिशेने ढकललेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे। एका धावेने संघाचं खातं खोलते। जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले आहेत भद्रकाली शेमणकरवाडी संघाचे दोन्ही फलंदाज गुरुडेश्वर बेनगी असंघ लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे। गुरुडेश्वर बेनगी संघाचे सर्व खेळाडू याने पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे। सामन्याला सुरुवात होते। अक्षय राऊंड विकेट करतोय आणि ऑफ स्टेपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांचा वाईडचा इशारा येतोय। अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत एक भर पडते। धावसंख्या होते 2। पहिलं षटक चालू असताना आई भद्रकाली शेमणकरवाडी पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार अक्षय। आता सामना करेल सुहास। अष्टपैलू खेळाडू आई भद्रकाली शेमणकरवाडी संघाकडून सामना करेल अक्षयच्या गोलंदाजीचा। 8 धावांपर्यंत रनअप घेऊन मध्यमगती गोलंदाज ऑफ स्ट्राइक पॉइंटच्या दिशेने ढकललेला परत एकदा चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे। एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते बिनबाद 3। पहिलं षटक चालू असताना आई भद्रकाली शेमणकरवाडी पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार अक्षय। पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार सामना करेल अक्षय। आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी। यष्टिरक्षकांचं थोडस काहीस मिसफील्ड। एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते। धावसंख्या पोहोचते 4 वर। पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार
अक्षय. सामना करे आता सुहास. सुंदर चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत 1ने परत भर पडते आहे. धावसंख्या पुसते 5. बिनबाद 5. पहिलं षटक चालू असताना आई भद्रकाली शमणकरवाडी. बेडगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हा सामना रंगतो आहे तो आई भद्रकाली शमणकरवाडी विरुद्ध डोंगरवाडी. पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार अक्षय. ऑफ साईडचे सुंदर तटावलेला चेंडू. सुंदर तेवढंच क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एका धाव संख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. पहिलं षटक सुरू असताना आई भद्रकाली शमणकरवाडी. पुढील चेंडू आता मात्र सुंदर चेंडू, तेवढाच हलके तटावलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. यानंतर होणारा सामना वाडेश्वर वारिकवाडी विरुद्ध गुरुडेश्वर बेणगी अ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. गुरुडेश्वर बेणगी अ संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी तयार आहेत. वाडेश्वर वारिकवाडी संघाचे कर्णधार कुठे असतील त्याने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. सुंदर चेंडू तटावलेला आहे आणि हा सीमापार चेंडू जातोय. संघाच्या धावसंख्या 4ने भर. धावसंख्या पुसते 11. त्याचबरोबर पंचांचा पहिला षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली शमणकरवाडी या संघाची धावसंख्या होते बिनबाद 11. जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेले आई भद्रकाली शमणकरवाडी या संघाचे दोन्ही फलंदाज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा जमावण्यात यश प्राप्त झालेलं आहे. वाडेश्वर वारिकवाडी संघाचे कर्णधार जर कुठे असतील तर त्याने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर फटका 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार जातोय. संघाच्या धावसंख्येत 6ने भर पडते. धावसंख्या पोचते 17. पुढे चेंडूवर परत सुंदर तटावलेला चेंडू. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19. जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष्य सहजरित्या त्याचा पाठलाग करताना आई भद्रकाली शमणकरवाडी या संघाचे दोन्ही फलंदाज. दुसरा षटक चालू असताना आता सामना करतो सुहास. अक्षय पहिल्या स्लिपमध्ये उडालेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न, परंतु एका धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 20. अजून जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. दुसरा षटक चालू असताना आता मात्र सुंदर चेंडू. रिव्हर्स स्लिप मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या तिथेच बिनबाद 20. दुसरा षटक चालू असताना आई भद्रकाली शमणकरवाडी. पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सुंदर तटावलेला चेंडू. उंच दबाव झेल होऊ शकतो का? आणि झेल सुटलेला आहे. तत्पूर्वी 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते. उंच उडाला हा झेल. स्वतः गोलंदाज घेऊ शकले नाहीत.
धावसंख्या 21. दुसरं षटक चालू असताना 25 या धावसंख्येचं पाठलाग करताना सहजरित्या त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. आता मात्र परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा तेवढा काही व्यवस्थित संपर्क होऊ शकलेला नाही, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. त्याचबरोबर पंचांचा हे दुसरं षटक संपल्याचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आई भद्रकाली शेमणकरवाडी या संघाची धावसंख्या होते बिनबाद 22. यानंतर होणारा सामना वाडेश्वर वारिकवाडी विरुद्ध गुरुडेश्वर बेणगी अ. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल वाडेश्वर बेणगे या संघाच्या बाजूने लागलेला आहे. आता तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते संदेश. उत्तम ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू 2 धावा खेळण्यात यशस्वी. 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 24. जिंकण्यासाठी मात्र आता एकाच धावेची आवश्यकता. संदेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, पाहूया किती धावा मिळतात ते. आणि हा झेल सोडलेला आहे आणि एक धाव पूर्ण करत आई भद्रकाली शेमणकरवाडी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा. यानंतर होणारा सामना वाडेश्वर बेणगे विरुद्ध गुरुडेश्वर बेणगे अ. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि तो नाणेफेकीचा कौल वाडेश्वर बेणगे या संघाच्या बाजूने लागलेला आहे. आई भद्रकाली शेमणकरवाडी आणि डोंगरवाडी या दोन्ही संघामध्ये जी लढत झाली त्या लढतीतील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले आहेत अक्षय शेमणकर. मी त्यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच साठीचं जे टी शर्ट आहे